नमस्कार, सर्व असिस्टंट इंजिनियरचं स्वागत करतो। बघा इथे काय लिहिलं आहे मी, तिन्ही एक्झामचा पॅटर्न समजून घ्या। तिन्ही एक्झाम कुठल्या? CBT 2024 यामध्ये महाट्रान्सकोनी कंडक्ट केलेली जी एक्झाम आहे, पहिली एक्झाम कंडक्ट केली आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी, दुसरी ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह आणि तिसरी डेप्युटी एक्झिक्युटिव्ह। मग आपल्याला काय फरक पडणार आहे? आपण ते एईची प्रिपरेशन करू राहिलो ना, तो लक्षात घ्या। जे 3 नंबर नंतर चौथा जो नंबर येते तो चौथा नंबर येते एई, म्हणजे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर। मग यांची जे एक्झाम पॅटर्न जर या तिघांचा आपण जर बघितला तर सेम पॅटर्न आहे, म्हणजे सेम 150 मार्क्सचा पेपर राहतो, सेम 110 मार्क्सला काय राहते, टेक्निकल राहते, 40 मार्क्सला नॉन टेक्निकल राहते, आणि लेवल एक्झाम लेवल जी आहे ती सेम आहे। कशासारखी? एईच्या लेवलसारखी। जरी ह्या पोस्ट एक्झाम ज्या आहेत, ह्या सर्व एक्झाम वरच्या ज्या 1 2 3 आहेत, ह्या एक्सपिरियन्स बेस जरी दिसत असल्या तरी यात प्रॅक्टिकल क्वेश्चन कुठला नसतो। जो आपण थेरॉटिकल आपण सर्व स्टडी करतो, थेअरी आणि आपले जे न्यूमेरिकल सॉल्व करतो, सेम क्वेश्चन पेपर राहतो। फक्त आपण इलिजिबल नसतो, इलिजिबलसाठी एक्सपिरियन्स पाहिजे, पेपरच्या पॅटर्नसाठी कुठलाच एक्सपिरियन्स लागत नाही। मग यामध्ये काय आलेलं आहे हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे प्रिपरेशन करायच्या आधी, कारण आपल्याला कशा प्रकारचं प्रिपरेशन करायचं आहे। यस, काय लिहितो मी इथं? स्मार्ट स्टडी करायचं आहे। पॅटर्न लक्षात घेऊन तेवढं कमीत कमी तेवढं तरी झालं पाहिजे आपलं। बाकी जर तुमची जास्त प्रॅक्टिस असली तर तुम्ही काय कराल, त्याच्यावरती तुमचा थंब बसेल, म्हणजे तुमच्यासाठी थंब रूल होऊन जाईल। तो तुम्ही आसानीसे, म्हणजे तुम्ही आरामात ते काम करू शकता। सो बघा पॅटर्न काय आहे। पहिली एक्झाम जी कंडक्ट झाली आहे, ते पहिली एक्झाम झाली इथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची। पहिली कुठली झाली? एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची एक्झाम झाली, ही फेब्रुवारीमध्ये झाली, आणि पुन्हा फेब्रुवारीमध्ये ॲडिशनल एक्झिक्युटिव्हची एक्झाम झाली लास्टला, आणि आता मार्चमध्ये झाली DY एक्झिक्युटिव्हची। तिन्ही एक्झाममध्ये सेम रोल आहे, सेम पॅटर्न होता। पहिल्या एक्झाममध्ये बघ काय केलं त्यांनी, सर्वात पहिले जशी एक्झिक्युटिव्हची पहिली परीक्षा होती तर पहिल्या सर्वात जास्त फोकस जर कुठल्या सब्जेक्टवरती दिला तर पॉवर सिस्टमवरती त्यांनी सर्वात जास्त फोकस दिलेला आहे। पॉवर सिस्टमचे मॅक्झिमम क्वेश्चन 50 पैकी जर क्वेश्चन आले असेल 10 12 13 क्वेश्चन म्हणजे भरपूर झाले। 13 14 क्वेश्चन जरी असले किंवा 15 क्वेश्चन, आता हे काय सगळे जे रिमेंबर म्हणजे काय म्हणतात लोकांनी सांगितलेलं आहे, जेवढं त्यांचे मेमरी बेस आहे त्याच्यानुसार आहे। मी स्वतः डिस्कस केलं आहे 3-4 लोकांशी, त्यांनी सर्वांनी सांगितलं पॉवर सिस्टम जास्त आलं, पॉवर सिस्टम जास्त आलं। कोणी 15 कोणी 15-20 एवढे क्वेश्चन सांगितले। त्यानंतर जर नेक्स्ट वेटेज जे होतं ते मशीनला होतं, इलेक्ट्रिकल आपली मशीन जे आहेत, ह्या मशीन पण खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, इलेक्ट्रिकल मशीन। त्यानंतर जे वेटेज होतं, तिसरं वेटेज होतं आपल्या नेटवर्क म्हणजे बेसिक इलेक्ट्रिकलला, कशाला? नेटवर्क्समध्ये, जे आपण ऑलरेडी आपल्या क्लासला कव्हर केलेलं आहे। नेटवर्क्सला वेटेज होतं। इथे लक्षात घ्या, इथे काय केलं आहे त्यांनी, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स झालं किंवा ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स याचं वेटेज कमी होतं, पण मेजरमेंटचं सुद्धा याच्यात वेटेज होतं। आता हा झाला एक्झिक्युटिव्हचा। मग काय केलं, ज्यांना एक्झिक्युटिव्हचा पेपरचा ॲनालिसिस बघितला त्यांना वाटलं आपल्या पेपरला सुद्धा पॉवर सिस्टमच काय येईल, जास्त येईल, पण तसं नाही केलं। यावेळेस काय केलं त्यांनी बघा, सेकंड टाईमला काय केलं, सर्वात जास्त वेटेज जर कोणाला असेल तर इलेक्ट्रिकल मशीनला दिला आहे। कशाला दिला आहे? इलेक्ट्रिकल मशीन्स। आणि त्यामध्ये पर्टिक्युलरली जर तुम्ही विचारलं तर DC मशीनला त्यांनी काय केलं, जास्त वेटेज दिलेला आहे म्हणजे दिलेला होता। ते त्यांनाही समजते एक पेपरचा पॉवर सिस्टम बेस काढला तर मशीन बेस काढतील कसा, त्यांनाही काय करावं लागते, रोटेशन करावं लागते। त्यानंतर दुसरा होता पॉवर सिस्टमला फोकस। असं नाही पॉवर सिस्टम कधी फेल जात नाही, पण पॉवर सिस्टमचे क्वेश्चन होते। नेटवर्क हे 3 सब्जेक्ट जे आहे ते कुठेच फेल जात नाही आहे, म्हणजे सब्जेक्टचे मार्क्स तुम्ही आउट ऑफ घ्या, मशीन, पॉवर सिस्टम आणि नेटवर्क हे 3। त्यानंतर जो चौथा यामध्ये कॉम्पिटिशनला येते तो कुठला सब्जेक्ट जर असेल तो आहे मेजरमेंट। मेजरमेंटचे सिंपल क्वेश्चन असतात, एक्झाममध्ये रिपीट होत राहतात, ते क्वेश्चन आपल्याला काय जमले पाहिजे। त्यानंतर आता जो काल एक्झाम झाली, काल नाही आजच एक्झाम झाली, आज एक्झाम जी झाली त्या एक्झाममध्ये पेपर जो होता हा पुन्हा कशावर बेस आला, पुन्हा पॉवर मिक्स आला, पॉवर सिस्टम आला। यस, पण सिंपल क्वेश्चन आले, असं काही जास्त हार्ड नाही आलाय। पॉवर सिस्टम झाला, मशीन झाला, हे पॉवर सिस्टम मशीन नेटवर्क, पॉवर सिस्टम मशीन नेटवर्क, ओके, पॉवर सिस्टम मशीन अँड नेटवर्क, आणि चौथा मेजरमेंट। याच्यावरतीच मॅक्झिमम पेपर काय होते फिरत आहे। यांनी काय यामध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक्स ॲनालॉग याच्यावरती जास्त फोकस केलेला नाही आहे। जनरली काय मागच्या वेळेस जे एक्झाम झाली होती त्यामध्ये पण याचे क्वेश्चन कमीच होते। मेनली जे क्वेश्चन राहत आहे किंवा 2018 पासून जे महाट्रान्सकोला काय झालं आहे की महाट्रान्सको जास्तीत जास्त फोकस पॉवर सिस्टम मशीन आणि सपोर्टिव्ह कोणता आहे, नेटवर्क चांगलं असेल तुमचं तरच तुमचा मशीन चांगला होते, मशीन आणि नेटवर्क चांगला असला तरच तुमचा पॉवर सिस्टममध्ये तुम्ही न्यूमेरिकल करू शकता। सो नेटवर्क त्यासाठी बेसिक नेटवर्क जे आहे ते चांगलं करा, जेणेकरून मशीनचे जे न्यूमेरिकल आहेत
हे नाही म्हणत आहे मी थेरी क्वेश्चन आले होते, न्यूमेरिकल क्वेश्चन आले होते. सो न्यूमेरिकलसाठी थोडंसं नेटवर्क स्ट्रॉंग करा तुम्ही, आणि नेटवर्क स्ट्रॉंग केल्यानंतर तुम्ही आरामात पॉवर सिस्टम असो मशीनवाल्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आणि पर्टिक्युलरली जर तुम्ही आजच्या एक्झामचं DY एक्झामचं जे रिसेंटली झालेली आहे बघा, कुठली एक्झाम, DY एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या याच्यामध्ये जे विचारलेले प्रश्न मेमरी बेस, कारण याच्यात जवळपास माझे 7 ते 8 काय होते फ्रेंड्स होते, यांनी सर्वांनी एक्झाम दिली आणि त्यांच्या मेमरी बेसवरती मी तुम्हाला हे आजचे क्वेश्चन सांगणार आहे. हे क्वेश्चन तुम्ही नोट करून ठेवा, आणि हे क्वेश्चन ऑलरेडी आपल्या क्लासमध्ये काही काही झालेले आहेत, त्यामुळे नवीन काही वाटणार नाही. क्वेश्चन डायरेक्टली तर तुम्हाला नाही सांगू शकत, पण तुम्हाला काय सांगू शकतो की फॉल्ट जे असतं, फॉल्ट ॲनालिसिस माहीत आहे आपल्याला. ओके, फॉल्ट कुठले कुठले फॉल्ट आहेत, LL फॉल्ट, LG फॉल्ट, आणि जे जे काही टाईप आहे त्यातला मोस्ट सिव्हिअर कोणता आहे. तर हा पॅटर्न सर्वांना माहिती आहे. सिम्पल क्वेश्चन होता की यामधला सर्वात सिव्हिअर म्हणजेच सर्वात जास्त हार्मफुलवाला कुठला आहे. ओके, तर हे झाला 1 नंबर. 2 नंबर तर म्हटलं क्वेश्चन आता एक्झॅक्ट नाही आहे, पण बॅलन्स फॉल्टबद्दल 2-3 क्वेश्चन आले होते. एक बॅलन्स फॉल्टसुद्धा आला होता, हा अनबॅलन्स फॉल्ट आहे ना, LG LLG अनबॅलन्स आहे. पुन्हा बॅलन्स फॉल्टचाही क्वेश्चन होता त्यामध्ये. त्यानंतर जर बघितलं तुम्ही बकोज रिलेवरती, बकोज रिले जो आहे ट्रान्सफॉर्मरच्या प्रोटेक्शनसाठी यूज करतो, त्याच्यावरती क्वेश्चन होते. असे हार्ड क्वेश्चन कुठलेच नव्हते. यामध्ये मी स्किन इफेक्ट जो डेप्थ ऑफ पेंट्रेशन विचारला होता, स्किन इफेक्टची जे डेप्थ आहे तो क्वेश्चन यात विचारला होता. काय, डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ फ्रिक्वेन्सी, आपल्या क्लासमध्ये झालेला आहे. 4 नंबर एक नेटवर्कचा ब्रिज, बॅलन्स ब्रिजवाला कंडिशन विचारली होती. काय विचारली होती, बॅलन्स ब्रिज. बॅलन्स ब्रिज होता, बॅलन्स ब्रिजमध्ये एका आर अननोन होता, त्याची व्हॅल्यू काढायची होती. सिम्पल क्वेश्चन होता, ज्याला बॅलन्स ब्रिज समजला त्यांनी हा क्वेश्चन काय केला, आरामात सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर जनरली आपले पॉवर सिस्टमवर क्वेश्चन कुठलं कशावर राहतो, पर युनिट सिस्टमवर राहतोच. पर युनिट सिस्टम काढा, पर युनिट इम्पिडन्स काढा. हे आपण काय करणार आहे, मी जे बूस्टर सिरीज चालू केलेली आहे, हळूहळू आपण पूर्ण पॉवर सिस्टम कव्हर करणार आहे. त्याबद्दल काहीच, पर युनिट सिस्टममध्ये आलं, मग त्यामध्ये बेसवाले क्वेश्चन आले. म्हणजे पॉवर सिस्टम जर जास्त आलं तर काय होते, फॉल्ट येतात, स्किन इफेक्ट येतो, त्यानंतर हे पर युनिट सिस्टम येतो, लोड फ्लो येतो, हे सर्व क्वेश्चन याच्यामध्ये आलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा, त्यानंतर आला स्ट्रिंग इफिशियन्सी. इन्सुलेटर लावलेले असतात, यस, स्ट्रिंग इफिशियन्सी काढा. सोपी आहे, असं काही हार्ड नाही आहे. स्ट्रिंग इफिशियन्सीचा एक न्यूमेरिकल आलं होतं. यावेळेस काय सॅगवालं न्यूमेरिकल एक आलं नाही, पण सिम्पल एक बेसिक इलेक्ट्रिकलवाला आलं होतं. कुठलं आलं होतं बेसिक इलेक्ट्रिकल, इन्सुलेशन रेजिस्टन्सचा आपल्याला माहिती आहे. वोल्ट एक तुम्हाला AC वाला करंट आला होता, म्हणजे व्होल्टेजची इक्वेशन दिली होती, VM साईन वॉटेवर काही व्हॅल्यू दिली होती, आणि करंटची व्हॅल्यूसुद्धा दिली होती, IM साईन समथिंग, जे तुम्हाला बेसिक मी AC ॲनालिसिसमध्ये ऑलरेडी शिकवलं आहे. त्यामध्ये फेज शिफ्ट त्यांनी विचारली होती, आणि पॉवर फॅक्टरसुद्धा विचारला होता. तर फेज शिफ्ट आपल्याला कसा आहे क्वेश्चन एक्झॅक्ट समजून मी कसा काढायचा नाही काढायचा हे तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं होतं जे मेजरमेंटमधला एक क्वेश्चन होता, मेजरमेंटमध्ये विचारलं त्यांनी पॉवर मेजरमेंट ऑफ पॉवर. तर ब्लोंडेल्स थेरम आहे, तर पॉवर मेजरमेंटसाठी यूज होतो, ते त्याबद्दल त्यांनी विचारलं. नेक्स्ट बघा त्यांनी काय विचारलं, आणखी एक हा जो कॉमन क्वेश्चन आहे इन्सुलेशन रेजिस्टन्स केबलचा, हा भरपूर वेळा विचारतातच. इन्सुलेशन रेजिस्टन्स केबलचा लेंथवर काय डिपेंड राहते, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आहे की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ आहे, हे रिलेशन आपल्याला याच्यावरती हर वेळेस काय राहते, क्वेश्चन राहते. त्यानंतर आपला ABCD पॅरामीटर जे ट्रान्समिशन लाईनमध्ये काय करतो आपण सिमेट्रिकलसाठी AD - BC = 1, हा एक क्वेश्चन आला होता. केबलमध्ये पॉवर सिस्टममध्ये बघा थेरॉटिकल क्वेश्चन आहे, ग्रेडिंग ऑफ केबलचा क्वेश्चन होता. ग्रेडिंग ऑफ केबलची आपण ग्रेडिंग का करतो, तो क्वेश्चन असा होता, ग्रेडिंग ऑफ केबल. सिंपल टॉपिक आहे, आपल्या क्लासेसवर समोर येणारच आहे ते टॉपिक, हे कुठेच जाणार नाही, एकही या टॉपिकमध्ये मिस होणार नाही आहे. सो आपली जी बूस्टर सिरीज राहणार आहे समोर, पॉवर सिस्टमचं तुम्ही विचार सोडून द्या की हे आपलं काही मिस होणार आहे. पॉवर सिस्टम नंतर मशीन स्टार्ट करणार आहे. त्यानंतर क्वेश्चन विचारला केबल. आता आपण व्होल्टेज लेवल ट्रान्समिशन लाईनच्या बघितल्या होत्या, पण केबलच्या पण व्होल्टेज लेवल आहे की काय, की 11 kV पर्यंत कुठला केबल यूज करतो त्याला काय म्हणतात, किंवा 11 नंतर 22च्या नंतर 66 पर्यंत केबलचं दुसरं काय नाव आहे. आपण हाय व्होल्टेज लो व्होल्टेज बघितलं होतं, पण काही केबलचे कुठले टाईप असतात, बेल्टेड केबल आहे, प्रेशर केबल आहे. सरळ क्वेश्चन त्यांनी पॉवर सिस्टमवर विचारलेला आहे. तर या म्हणजे आजच्या ज्या एक्झाममध्ये मॅक्झिमम वेटेज कशाला होतं, पॉवर सिस्टमला होतं. सेकंड वेटेज मशीनला, थर्ड नेटवर्कला थर्ड वेटेज, आणि चौथं मेजरमेंटला. सो किती सब्जेक्ट तुम्हाला यावेळेस जो पॅटर्नमध्ये काय करतायत, 4 सब्जेक्ट लक्षात घ्या. पहिला सब्जेक्ट कुठला सांगितला, हा तुम्हाला आलाच पाहिजे, व्हॉट टू डू म्हणजे तुम्हाला काय गरजेचं आहे, व्हॉट तुम्हाला आलंच पाहिजे. पहिलं तर तुम्हाला पॉवर सिस्टम पहिले आलं पाहिजे, पॉवर सिस्टम. आता थेरॉटिकल क्वेश्चन आले तर पॉवर सिस्टम कोणाला येईल, नेक्स्ट
मशीन. ओके, कारण पॉवर सिस्टम समजायला सोपी आहे. मशीन आहे सेकंड नंबरला, आणि तिसरं जे आहे ते इलेक्ट्रिकल सर्किट आहे. सर्किट म्हणा किंवा नेटवर्क्स म्हणा, इलेक्ट्रिकल नेटवर्क. आता इलेक्ट्रिकल नेटवर्क हे मी काय म्हणतो की पहिले इलेक्ट्रिकल नेटवर्क करा. का बरं? कारण इलेक्ट्रिकल नेटवर्क जर प्रॉब्लेम तुमचे न्यूमेरिकल जर आले, मशीनचे न्यूमेरिकल म्हणा किंवा पॉवर सिस्टमचे, नेटवर्कचा तुमचा कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय याचे तुम्ही न्यूमेरिकल प्रॉपरली सॉल्व्ह करू शकत नाही. म्हणून तुम्ही नेटवर्क पहिले करा, त्यानंतर पॉवर सिस्टम किंवा मशीन करू शकता, पण नेटवर्क मस्ट आहे पहिले करा. आणि चौथ्या नंबरचं जे पॅटर्नमध्ये आपल्या येत आहे किंवा जो पॅटर्न फॉलो करतो आहे महाट्रान्सको, मेजरमेंट आहे. कुठला आहे? मेजरमेंट. ओके, मेजरमेंटचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय झालं, यावेळेस इलेक्ट्रॉनिक्सच्या सब्जेक्टला कमी वेटेज आहे. या तीन कुठल्या? इलेक्ट्रॉनिक्सच्या सब्जेक्टला वेटेज कमी दिलं यांनी, कारण तिन्ही एक्झाममध्ये नाही आहे. मग आपल्या एक्झाममध्ये राहणार की नाही राहणार? राहू शकते. बघा, महाट्रान्सको काय करू शकते, केव्हाही झोल करू शकते, बट वी हॅव टू फोकस ऑन धिस 4 सब्जेक्ट. आणि नंतर इलेक्ट्रॉनिक्स करा, कंट्रोल सिस्टम करा तुम्ही. यस, हे सर्व गोष्टी लक्षात. या आज डिजिटलचा पण एक क्वेश्चन आला होता. डिजिटलचा क्वेश्चन म्हणजे बायनरी टू कन्वर्जन होतं. कुठलं? बायनरी टू डेसिमलवाला कन्वर्जन, बायनरी टू डेसिमल. सो हे कन्वर्जन असं विचारलं होतं त्यांनी. असं डीप लेवलला कुठलाच क्वेश्चन नव्हता. आणि ते जे न्यूमेरिकल पण होते ते सिम्पल फॉर्म्युला बेस होते, जे आपण आपल्या क्लासमध्ये ऑलरेडी कव्हर करणार आहे. सो हे सर्व पॅटर्न लक्षात घेणे, हे याच्यानुसार हे 4 सब्जेक्ट तुम्हाला आलेच पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. तुमच्याकडे एक्झाम डेट एक्सटेंड झालेली आहे, तर याचा काय करा, फायदा उचला. याचा काय करा, तुम्हाला बेनिफिट तुम्हाला उचलायचं आहे. जे काही तुमचे डेज आहेत तुमच्याकडे प्रॅक्टिस करा. आणि आपल्या क्लासला तुम्ही MD स्टडी स्पेसला जर चांगला रिस्पॉन्स दिला तर मी सर्व कव्हर करणार आहे. म्हणजे पॉवर सिस्टम पहिले बघा, आपल्या क्लासवरती जर MD स्टडी स्पेसवर तुम्ही थांबत असाल, तुम्हाला वाटत असेल, तर MD स्टडी स्पेसवर माझं काय टार्गेट आहे की माझ्या क्लासमध्ये जे आता 390 वॅकन्सी निघाल्या आहे, ॲटलिस्ट मी असं काहीतरी करावं की मी असं काहीतरी शिकवावं, जे मी 5-5 एक्झाम क्वालिफाय केलेले आहेत त्याचा फायदा कमीत कमी 390 पैकी 90 विद्यार्थी तरी माझ्याजवळून सिलेक्ट झाले पाहिजे. या लेवलचं मी प्रयत्न करतोय. टाईमात टाईम काढून मी तुमच्यासाठी क्लास घेऊन येतोय, कारण की ज्या मिस्टेक मी केलेल्या आहेत ऑलरेडी, कारण मी काही पहिल्यांदा फर्स्ट टाईममध्येच 5 एक्झाम क्वालिफाय नाही झालो आहे. खूप साऱ्या मिस्टेक मी करून ह्या 5 एक्झाम मी ज्या क्वालिफाय केलेल्या आहेत. सो लक्षात घ्या, मला 90 विद्यार्थी तरी आपल्या MD स्टडी स्पेसवर सध्या सबस्क्रायबर जर बघितले तुम्ही तर जवळपास 1000च्या जवळपास सबस्क्रायबर झालेले आहेत. यामधले मला कमीत कमी 90 जरी सिलेक्ट झाले तरी माझ्यासाठी भरपूर आहे. सिलेक्ट होणारच आहे, बिंदास राहा तुम्ही. पॅटर्न मी भरपूर एक्झाम दिलेले आहेत. तो काय करायचा आहे, पहिले आपल्या क्लासवरती जर तुम्ही इलेक्ट्रिकल बघितलं नसेल तर बेसिक इलेक्ट्रिकलची पूर्ण सिरीज आहे. आता सेकंड जे करंटली चालू आहे, पॉवर सिस्टम चालू आहे. त्यानंतर आपला जो नेक्स्ट क्लास येणार आहे किंवा नेक्स्ट सब्जेक्ट जो घेणार आहे तो आहे इलेक्ट्रिकल मशीन. त्यानंतर कुठलं घेणार आहे, त्यानंतर चौथा घेणार आहे मेजरमेंट्स. ओके, मेजरमेंट नंतर 5वा जो सब्जेक्ट राहील तो आपला राहील इलेक्ट्रॉनिक्स राहील. काय राहील? इलेक्ट्रॉनिक्समध्ये कुठलं येते? ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स असो की पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स असो, हे सर्व येणार आहे. त्यानंतर 6वा सब्जेक्ट कुठला? यस, कंट्रोल सिस्टम. म्हणजे असं करता करता आता काय झालं, एक्झाम डेट एक्सटेंड झाली आहे, तर माझ्याकडे पण वेळ भेटले आहे की मी काय करू, तुम्हाला चांगले यातले प्रत्येक कॉन्सेप्ट जे एक्झाममध्ये विचारतात ते तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर सध्या आपले पॉवर सिस्टमचे 2 क्लास झाले. थर्ड क्लास जो बूस्टर क्लास आहे तो आता येणार आहे, आणि त्यामध्ये एक्झाम ओरिएंटेड कॉन्सेप्ट तर तुम्हाला सांगतोच मी. आणि ज्यांना आवडत असेल कमीत कमी लाईक करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, करू फिनिश क्लास. चला भेटू आता पॉवर सिस्टमच्या बूस्टर क्लासमध्ये.